मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांवरती एक नजर टाकूयात. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यासाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याबाबत भाजपनं नेमका काय निर्णय घेतलाय हे देखील आपल्याला आज कळणार आहे. दुसरीकडे आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील 1165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलंय. तर तिसरी महत्त्वाची आजच्या दिवसातली बातमी ती म्हणजे आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी देखील मतदान होणार आहे. संपूर्ण देशासह राज्यभरात त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसला देखील अध्यक्षपदासाठी आज मतदान घेतलं जात आहे. आता राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं आणि ठाण्यात आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडलं. तर तिकडे नक्षलग्रस्त गडचिरोलीत सुद्धा शांततेत मतदान पार पडले आणि या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे आणि याच निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, नंदुरबार या ठिकाणी शांततेत काल मतदान पार पडलं. त्याची ही दृश्य. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रथमच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होतीये आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. रत्नागिरीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 63.63% इतकं मतदान पार पडलं. तर सर्वाधिक 75.37% मतदान हे दापोली तालुक्यात झालंय आणि त्या खालोखाल खेड तालुक्यामध्ये 68.70% मतदान आणि मंडणगड मध्ये 65.21% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. आजच्या मतमोजणीनंतर कोकणामध्ये कुणाचं वर्चस्व असणार, गाव पातळीवरती हे देखील आज कळणार आहे आणि या निकालाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती पाहायला मिळतील. तर कोकणामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील. संपूर्ण महाराष्ट्रातल्याच निकालांकडे लक्ष आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर या भागामध्ये कुठल्या ठिकाणी किती टक्के काल मतदान झालंय, मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदान दापोली तालुक्यामध्ये झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले. सचिन, ग्रामपंचायतीसाठी काल मतदान पार पडलं, आज निकाल लागणार आहेत. काय रत्नागिरी जिल्ह्यातलं वातावरण? नक्कीच काल शांततेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदार राजाने दिलेला आहे आणि उमेदवारांचं भवितव्य हे मतदान पेटीत आता गेलेलं आहे आणि कोण उमेदवार बाजी मारणार हे देखील आता काही काळातच स्पष्ट होणार आहे. साधारण 3 तासानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जे उमेदवार आहेत यांचं भवितव्य ठरणार आहे. कारण कोकणामध्ये बघितलं, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि ते अनेक राजकीय नेते आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे. आपण जर सरासरी विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा तर 63.63% इतकं मतदान झालेलं होतं. तर सर्वाधिक मतदान हे दापोली तालुक्याचं झालेलं होतं. 75% जास्त मतदान हे दापोली तालुक्यामध्ये झालेलं होतं. तर सर्वात कमी मतदान 57% हे लांजामध्ये झालेलं होतं. आज एकंदरीत जर पाहिलं तर सरपंच हे थेट जनतेतून निवडणार आणि प्रत्येक पक्षाला आपला सरपंच पदावर बसावा यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे कोकणात सध्या. आणि रत्नागिरीमध्ये आता काही वेळातच कोण बाजी मारतंय, ग्रामीण भागात नक्की कोणाचं वर्चस्व आहे हे बघणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण इथे प्रत्येक राजकीय नेत्याने ग्राम पातळीवर आपली फेरी मारली होती, तिथे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता ह्याचाच निकाल आता लागणार आहे आणि नक्की कोकण हा जो किंवा रत्नागिरी जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा शिवसेनेकडे साबित राहणार की आता शिंदे गटामध्ये गेलेले उदय सामंत यांच्याकडे तो वर्ग होणार हे बघणं आता फार महत्त्वाचं होणार आहे. जे सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मतमोजणीला काही वेळात सुरुवात होईल आणि तिकडचे नेमके काय कल आहेत या संदर्भात तुमच्याशी पुन्हा संपर्क साधूच. आता मुंबईमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रसाद लाड हे या बैठकीसाठी उपस्थित होते. अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आता मोठी बातमी आहे कोल्हापुरातून। बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी केली जाते। गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड पाठोपाठ हुपरी इथे सुद्धा प्रतिज्ञापत्रांची खातरजमा करण्याचं काम मुंबई क्राईम ब्रांच पोलीस करतायत। पट्टणकोडोली आणि हुपरी पंचक्रोशीतील अशा 100 शिवसैनिकांची चौकशी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा आहे। काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। या मतदानाची राज्यामध्ये संपूर्ण तयारी झाली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्यालय टिळक भवनामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडेल। राज्यभरातील 561 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल, तर 19 ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होईल। मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या हिंदी भाषेतील MBBS अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं। तसंच अन्य 8 भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावरती काम सुरू असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आपल्या भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातला पहिलाच प्रयोग आहे। मेडिकल बायोकेमिस्ट्री, अनाटॉमी आणि मेडिकल फिजिओलॉजी या 3 विषयांच्या हिंदीतल्या पुस्तकांचं शहा यांनी प्रकाशन केलं। मध्य प्रदेश की धरती पर होगी जो हिंदी माध्यम में पढ़ के मेडिकल कॉलेज में पहुंच तो जाते थे, लेकिन अंग्रेजी के मकड़जाल में ऐसे फंसते थे कि कई बार पास नहीं हो पाते थे। फर्स्ट सेमेस्टर में फेल होते थे, आगे कठिनाई होती थी, हीन भावना से ग्रसित होते थे। और मैं ऐसे बच्चों को भी जानता हूं जिन्हें अंग्रेजी के ना जानने के कारण प्रतिभा होते हुए भी मेडिकल की पढ़ाई छोड़ दी और कुछ तो आत्महत्या के कगार तक पहुंच गए। आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है। शिवराज सिंह सरकार ने देश में सबसे पहले मेडिकल की शिक्षा हिंदी में शुरू कर मोदी जी की इच्छा की पूर्ति की है। मित्रों, ये नई शुरुआत आज मेडिकल की पढ़ाई हिंदी में शुरू हो रही है। कुछ समय में इंजीनियरिंग की पढ़ाई भी हिंदी में शुरू होगी और देश भर में 8 भाषाओं में इंजीनियरिंग के अभ्यासक्रम का अनुवाद शुरू हो चुका है। कुछ ही समय में देश के सारे विद्यार्थी अपनी मातृभाषा में टेक्निकल और मेडिकल एजुकेशन लेने की शुरुआत करेंगे। आता मोठी बातमी आहे एसबीआयच्या ग्राहकांसाठी। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणं आता महाग झालंय। बँकेनं निधी आधारित कर्जदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे। MCLR मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। सर्व मुदतीसाठी करण्यात आल्यामुळे एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना त्याचा झटका बसलाय। 15 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू झाली आहे। आरबीआयनं रेपो दरामध्ये वाढ केल्यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क आणि MCLR वाढीचा निर्णय झालाय आणि एसबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाचा EMI वाढला असून व्याजदर सुद्धा वाढलेले आहेत। आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। राज्यामध्ये 5267 किलोमीटर द्रुतगती मार्गाचं जाळं तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुमारे 4217 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गाची कामं केली जाणार आहेत। तर NHAIच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत।
पावसाळ्यानंतरच्या कामानिमित्तानं मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या 18 ऑक्टोबरला 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी उड्डाणं रद्द केली आहेत, तर काही विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याची योजना महामंडळानं रद्द केली आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपामध्ये कंत्राटी चालकांची भरती केली होती, मात्र आता संप मिटल्यानं कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. विजेवर धावणारी शिवाई बस आता येत्या डिसेंबरपासून मुंबई पुणे मार्गावरती धावणार आहे. या मार्गावर 100 शिवाई बसेस चालवण्यात येणार आहेत. प्रदूषणमुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं विजेवरील वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतलाय. बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईकांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय. भाजप नेत्यांची चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रमेश लटके यांच्यासोबत काम केलंय, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटकेंना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलंय. निवडणूक प्रतिष्ठेची न करता लटके यांना निवडून दिल्यास राज्यामध्ये योग्य संदेश जाईल असं शरद पवारांनी म्हटलंय. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं असून भाजपनं ही निवडणूक लढवू नये अशी विनंती केली. पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा असं आवाहन राज ठाकरेंनी पत्रातून केलंय. अंधेरी पोटनिवडणुकीवरून प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली. 54 पैकी 40 आमदार सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंचा अहंकार काही कमी होत नाही. बिनविरोध निवडणुकीबाबत ते बोलले नाहीत अशी टीका दरेकरांनी केली. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राला काहीही अर्थ नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं. भाजपनं निवडणूक लढली पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले. उद्धव ठाकरेंना अंधेरीमध्ये पराभव दिसतोय, त्यामुळे फॉर्म रद्द करण्याची मागणी करतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसंच उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांचा धसका घेतल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. नवं सरकार बंजारा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची शेलार आणि पवार यांच्या उमेदवारांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत ठाण्यात आयपीएलचे सामने व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल आहेत अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. हे सामने दादाजी कोंडदेव इथे व्हावेत अशी मागणी देखील प्रताप सरनाईकांनी केली. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे नेत असल्याचं सांगत यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ठाण्यात आयोजित विराट संत संमेलनात ते बोलत होते. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि देशात 370 कलम हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. तीच स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हिंदू धर्मियांनी कधी कोणावरती आक्रमण केलं नाही किंवा कोणाची कधी निंदा केली नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. ठाण्यात आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. काही लोक काही वर्षांपूर्वी राजकारणामध्ये हिंदू असल्याचं बोलण्यापासून घाबरत होते, मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणी अन्याय केला तर सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेनं ही मुलाखत घेतली. या सिनेमासाठी राज ठाकरेंनी हिंदी आणि मराठी भाषेत आवाज दिलाय. यावेळी महाराजांचा इतिहास, गडकिल्ले आणि शिवनेरी गडावरती त्यांना आलेला विलक्षण अनुभव याविषयी राज ठाकरेंनी दिलखुलास गप्पा मारल्या. राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं. सध्या मागचा पुढचा विचार न करता ओरबाडणं सुरू आहे. तरसाच्या हातात हत्ती सापडावा आणि ओरबाडून खावा अशी राजकीय परिस्थिती झाली आहे असं राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले. शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाईंनी अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे. अजितदादांना सरकार पडेल हे बोलल्याशिवाय आता पर्याय नाहीये, कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचेत, तर सत्तेत नसल्यामुळे त्यांची अवस्था पाण्याविना मासा अशी झाली असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज होऊन सरकार पडेल असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावरती उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसेंनी कोर्टात जावं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं. खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला. विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवरती पाठवा अशी जाहीर मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केली. उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या स्वतःहून ओढवून घेतली आणि आपल्याच आमदारांशी ज्या पद्धतीनं उद्धव वागला त्यामुळेच 40 जण डोळ्यासमोर गेले. एकालाही अडवण्याची हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही, अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सावंतवाडीत बोलताना केली. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला असून भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीतील जनजीवन विस्कळीत झालंय. पुण्यातील कोंडवे धावडे परिसरात अल्पवयीन मुलीनं नवजात शिशूला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. या प्रकरणी मुलीवरती गुन्हा दाखल झालाय. नवजात शिशूवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. साताऱ्यातील वाईजवळच्या अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्या फार्म हाऊसवरून ताब्यात घेण्यात आलंय. गजानन मारणेवर खंडणी अपहरण प्रकरणात कारवाई केली गेली आहे. तर अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्म हाऊसवरती भेटण्यासाठी गजानन मारणे आले असता पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. नालासोपारामध्ये किरकोळ भांडणातून एकानं पत्नीची हत्या केली. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. भांडणाचा राग मनात धरून पत्नीचा झोपेमध्ये गळा दाबून आरोपीनं खून केला. मीरा रोडमध्ये वोकार्ड हॉस्पिटल शेजारच्या मेडिकलमध्ये चोरी झाली आणि चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील सर्व रोकड लांबवली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करत आरोपीला मदत करण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली. जुन्नरच्या राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. ठाण्यातील शिळफाटा रोड इथे खान कंपाऊंडमधील गोडाऊनला आग लागली. मुंब्रा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यानं बस इतर गाड्यांवरती आदळून अपघात झाला. या अपघातात 4 ते 5 लोक जखमी झालेत. पुण्यातील चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरती खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला. मात्र कंटेनर चालकानं शिताफीनं कंटेनरवरती ताबा मिळवला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा सगळा थरार मोबाईलमध्ये कैद झालाय. मावळातील पाथर गावात एका झोपडीत 14 फुटांचा अजगर आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. अजगराला पाहून कुटुंबातील सर्वच जण भीतीनं झोपडीच्या बाहेर पळाले. वन्यजीव रक्षकांनी अजगराला पकडून जंगलात सोडले. कल्याणच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली. दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे शिवाजी चौकात कपडे, तोरणं, कंदील, पणत्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी लक्ष्मी रोडवरती तुफान गर्दी केली. लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, बोरीआळी या पेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या. अमरावतीमध्ये दिवाळी निमित्तानं रघुवीर मिठाई प्रतिष्ठानकडून सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण परवल मिठाई बनवण्यात आली. 11,000 रुपये प्रति किलो मिठाईचा दर असून ही मिठाई पाहण्यासाठीच ग्राहकांची गर्दी होतीये. डोंबिवलीमध्ये आदिवासी समाजातील पारंपरिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं. दिवाळीचा फराळ, वारली चित्रकला, कपडे, दागिने ठेवण्यात आलेत आणि या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. भुसावळमध्ये कुंभारवाड्यात दिवाळीची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवीची मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा मागणी वाढल्यामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळालाय.
वातावरणात झालेल्या बदलामुळे मावळातील निसर्गाचं रूप खुलून दिसू लागले. पुणे मुंबई रेल्वे मार्गावरून प्रवास करताना खंडाळा ते मंकी हिल दरम्यान जणू आकाश जमिनीवरती आल्याचा भास होतोय. निसर्गाचं हे रूप प्रवासी अलंकार साळवी यांनी मोबाईलमध्ये कैद केलंय. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन उत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीवरती स्वच्छता अभियान राबवलं. मावळातील प्रदेश शिर्डीमध्ये साई भक्तांची गर्दी झाली होती. रविवार सुट्टीचा औचित्य साधून साई भक्तांनी साईबाबांच्या दर्शनाला गर्दी केली. दौंडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बुलढाण्यातल्या खामगाव शहरामध्ये नवरात्रीप्रमाणे 10 दिवसीय शांती उत्सव साजरा केला जातो आणि या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात लहानग्यांसह आबालवृद्धांनी गरब्याचा आनंद लुटला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज सीबीआयकडून चौकशी होणार आहे. दिल्ली सरकारतर्फे अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार आहे. सिसोदिया यांना सोमवारी सकाळी 11 वाजता सीबीआयच्या मुख्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलंय. प्रयागराजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आणि यावेळी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 4 दिवसीय बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये काश्मीरी पंडित पूरणकृष्णा भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर झालेला असून भारताचा या यादीमध्ये 121 देशांच्या यादीत 107वा क्रमांक लागतोय. भारताचा समावेश गंभीर या श्रेणीमध्ये करण्यात आला असून भारतात उपासमारीची समस्या गंभीर असल्याचं त्यामधून सूचित करण्यात आलंय. गेल्या वर्षी भारताचा 101वा क्रमांक होता. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया. चिल्ड्रन पार्कमध्ये हत्ती खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. आसामच्या अमचांग वन्यजीव अभयारण्यातला हा हत्ती गुवाहाटीच्या नारंगी आर्मी कॅम्पमधील चिल्ड्रन पार्कमध्ये शिरला आणि जंगली हत्ती इथल्या वस्तूंची तोडफोड करेल असं वाटलं. मात्र मुलांसाठी असलेल्या झोक्याशी हा हत्ती खेळताना आणि मजा करताना दिसला. सोशल मीडियावरती हत्तीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आणि बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करा.